असं काय होतं अर्नोल्डकडे जे 98% लोकांकडे नाहीये? जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपला 10वा दिवस बॉडी रिकम्पोजिशनचा। तुम्ही सर्वांनी हे तर ऐकलंच आहे की तू हे नाही करू शकत, हे खूप कठीण आहे। माहित आहे का तुला किती जणांनी ट्राय केलंय, सर्वजण फेल झाले, तू पण फेलच होशील। हे अवघड नाही, अशक्य आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अर्नोल्ड माहितच असेल, किंग ऑफ बॉडी बिल्डिंग आणि हॉलिवूड ऍक्टर आणि एक पॉलिटिशियन। तर मित्रांनो, एक व्यक्ती त्याच्या लाईफ मध्ये एवढा सक्सेसफुल कसा होऊ शकतो? बॉडी बिल्डिंग सुरू केली तेव्हा तो 7 टाइम मिस्टर ऑलिम्पिया बनला। मग त्याने हॉलिवूड मध्ये एंट्री केली तेव्हा तो फेमस ऍक्टर बनला आणि मग शेवटी त्याने पॉलिटिक्स जॉईन केली, तिथे पण तो 38 ऑफ गव्हर्नमेंट ऑफ कॅलिफोर्निया बनला। असं काय होतं अर्नोल्डकडे जे 98% लोकांकडे नाहीये? ते म्हणजे गोल, म्हणजेच ध्येय आणि कारण। मला तुम्हाला व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील ध्येय शोधले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल। तर आजपासून मी अर्नोल्ड वर्कआउट स्प्लिट फॉलो करणार आहे। तर अर्नोल्ड स्प्लिट मध्ये असतं आज चेस्ट आणि बॅकचा वर्कआउट। तर सुरुवातीला बेंच प्रेस स्मिथ मशीन वरती त्याचे 4 सेट, नंतर इन्क्लाइन डंबल प्रेस त्याचे पण 4 सेट, थर्ड व्हेरिएशन येतं बॅक साठी पुलअप त्याचे पण 4 सेट फेलियर पर्यंत, आणि मग बॅक साठी बार्बल रॉईंग त्याचे पण 3 सेट, आणि मग बटरफ्लाय मशीन वरती चेस्ट साठी त्याचे पण 4 सेट, आणि शेवटचं असतं ते लेट पुल डाऊन त्याचे पण 4 सेट वाईड ग्रिपने। वर्कआउट झाल्यानंतर क्रॉस ट्रेनर वरती 30 मिनिट वॉकिंग, आणि ही आहे आजची बॉडी कंडिशन। तर व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीफार पण मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। जय महाराष्ट्र मित्रांनो।